जसं आत्ता काही करायला लागलं तर जुनीपणी माणसं ते नवीन पोरांना काही आनंद लुटू देत नाहीत. त्या काळातही तसंच होतं. जुन्या आणि नव्या पिढीचा वाद तसाच असतो. त्या काळातल्या एका उत्कृष्ट नेत्यानं, एका गावातल्या नेत्यानं ठरवलं की यावर्षी जे लग्न आता न्यायचं एका मित्राचं, त्या लग्नाला म्हातारं एक पण घेऊन जायचं नाही, जुनपानं एक पण घेऊन जायचं नाही. पण ठरवल्यानंतर परत त्याच्या असं लक्षात आलं की पूर्वीची लग्न मोडायची. मग अशी दिदीने सांगितली की अरेंज्ड मॅरेजमधला हा एक प्रकार असायचा की लग्न पूर्वीची मोडायची. मग लग्नात वर माय वर बाप नावाचा प्रकार असायचा, रुसारुसी फुगाफुगी असायची, दणकन लग्न मोडायची. जरासा इगो हर्ट झाला की बोलायची. मग ह्या दृष्ट्या नेत्यानं असं ठरवलं की आता जर जायचं, माणूस वयोवृद्ध घेऊन जायचं नाही, म्हातारा घेऊन जायचं नाही, तर लग्न मोडण्याची शक्यता होती. म्हणून एक म्हातारं घेतलंच की जे वयोवृद्ध होतं, ज्याला अनुभव होता, त्याला घेतलं. आणि रुकवताच्या गाड्या असायच्या बैलगाड्याच्या, त्या रुकवताच्या गाड्यामध्ये त्या आजोबाला ठेवलं. म्हणजे आजोबा लग्न बिग्न मोडलं तर सल्ला द्यायला तुम्ही असायला पाहिजे. गाडी निघाली. गाडी त्या गावातून त्या गावाला पोहोचली. पोहोचल्यानंतर त्या गावच्या माणसाने या गावच्या वराडाचं स्वागत केलं. स्वागत करताना त्या गावच्या लोकांनी सांगितलं आलेल्या वराडाला की विहीर भरून कानोला आणल्याशिवाय लगीन होणार नाही. विहीर भरून कानोलं, कानोलं म्हणजे करंजा, दिवाळीच्या वेळेला विहीर भरून कानोला आणल्याशिवाय लगीन होत नाही. सगळी तरणी पोटं होती. सगळ्यांच्या डोक्यामध्ये किडे सुरू झाले की आता कसं काय लग्न मोडणार. पण त्या दृष्ट्या नेत्याच्या लक्षात आलं की एक आणले, आजोबा आणले, म्हातारं आणले. ते हळूच मागं गेलं. ते म्हणजे दादा लगीन मोडायचं चिन्ह दिसतंय. आणि पाहुणा असं म्हणतात की विहीर भरून कानोला आणल्याशिवाय लगीन होणार नाही. आत्मा आजोबानं फक्त एवढाच सल्ला दिला, पाहुण्याला सांग हिर मांडवात आणून ठेव, कानूला घेऊन येतो. विहीर मांडवात आणून ठेव, कानूला घेऊन येतो, हा सल्ला फक्त म्हाताराच देऊ शकतो. कदाचित ते प्रयोजन माझं इथं असावं असं मला वाटतं आणि म्हणून मी इथं तुमच्यासोबत आहे.